तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात एकदम सकाळी सकाळी, कारण आलो आहे आपण ड्युटीला. हे बघा ड्युटी, आणि इकडं सूर्यदाजी म्हणजे आपले सूर्यदेव. थंडीच्या टायमात आपल्याला त्यांची जास्त गरज राहते. आणि आपण फार दिवसातून ड्युटीला आलो आहे, कारण आपला पेपर चालू होता ना. टाकलो बस, अजून केस नाही वाढलेले. चला आपली ड्युटी कंप्लीट करू, भेटतो तुम्हाला नंतर. बाय बाय. तर मित्रांनो, आज आपण बघू आपल्या शेताकडं एक फेरफटका मारू. बाकी तुम्हाला दाखवतो आमच्या शेतामध्ये काय काय आहे. त्या इकडं सर्वप्रथम हमरे बागे में ये चिक्कू क्या झाड है बघा, चिक्कूची झाडं. इकडं नारळ वगैरे, टोकरं, अजून इथं काजू, म्हणजे सगळा घरच्या घरीच, कुठं जायचीच गरज नाही. हे बघा, ह्याच्यामध्ये हे आहे कांद्याचं रोप. इकडं लावलं आहे लसूण. हा बघा, आता तुम्हाला व्यवस्थित दिसतो का नाही काय माहिती, लसूण वगैरे. आणि हे बघा, इथं राजबोर आहे आपली, जे गावठी आपली. आणि इकडं फणसी वगैरे आहेत. हे बघा, तर हे सगळं घरचे घरीच कामपचे. अजून ना मेथीची भाजी केलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. चला आज एक फेरफटका मारूनच टाकू आपल्या इकडं. बघा अजून वातावरण कसं आहे सकाळचा, मस्त ना. चले एक म्हणजे काय ते एक हे तुम्हाला शेअर करवा देत आहोत. शेअर. हे बघा, इथं पण आहे मेथीची भाजी, छोटी आहे, होऊन जाईल. आणि तिकडं पण, इकडं गहू टाकलाय. गहू, थांबा तुम्हाला गहू दाखवतो. तुम गहवा क्या भाकरी खाते हो ना, वो कैसा रहता है आपको दिखाता हूँ. ये देखिए यहाँ पे ऐसा बारीक बारीक मुंगा है. याच्यामध्ये हे टाकलाय धन, म्हणजे कोथिंबीर याच्यामध्ये. तर असा शेतकऱ्याचा कामच तसं राहतं. म्हणजे काही गोष्टी जास्त नाही बाजारातून आणायला लागत. बेसिक फक्त मिरचीपासून तर सगळाच आहे बाबा, काही टेन्शन नाही. फक्त मसाला आणायला लागतो. मसाला हे बनवता येतो घरी, पण त्याला खटपटलं आहे. शेतकरी असा स्वतः एक ब्रँड आहे, त्याला काही करायची आवश्यकता नाही. सगळं शेतीमध्ये अवेलेबल, फक्त योग्य पद्धतीने केली ना तर सगळं होऊन जातं. तर बघितलं तुम्ही, आमच्या शेतामध्ये एवढा आहे. अजून काही टाकायचं आहेत भाजीपाला. ह्या ना खाली जे दिसत आहेत ना, याच्यामध्ये टाकायचंच आहे. पण मग अजून ते तिकडच्या आवनामध्ये फिरायचं आहे ना, ट्रॅक्टर जायला जागा नाही, म्हणून ह्या टाकल्यात. बघू मित्रांनो, आलो आहे घरी. आणि आऊसाहेब बघा, आऊ म्हणजे बायको, आऊसाहेब म्हणजे आईसाहेब, असं ते तसाच ना तो आऊसाहेब. कसा काय सांगू रे, घास लवकर. लगेच बॉय शॉर्ट फिल्ममध्ये काम भेटला तर काय हो, माझ्यावर रुबाब करत आहे ना. आता मोठी माणसं झाली, आम्हाला विसरतील. कोण आहे तू? तर मित्रांनो, मागचा ब्लॉग पाहिला नसेल तर पाहून टाकदा. शॉर्ट फिल्ममध्ये इथं थोडासा लक लागलेला आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. बाय बाय. प्लीज. बरं ठीक आहे, बाय बाय.